मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडमध्ये असतील अंकित शिवकर आणि अलंकार हे दोन खेळाडू. चला टायमर ऑन. पहिला बॉल पडेल आता बरोबर 9:55 10 वाजून 15 मिनिटांमध्ये पहिलं सत्र संपेल. पॉवर प्लेला सुरुवात झाली. पहिल्या षटकासाठी अतुल गरत तयार. राईट आर्म अराउंड द विकेट. पहिला बॉल फुल टॉस इनसाइड आउट गॅपमध्ये खेळले. दिशा दिली. बॉल चला एडीपेक्षा कव्हरला. सीमा पार. भव्य स्वागत. वेलकम बाउंड्री 4. 4 धावा चौकार. कॉपी बुक स्टाईलने त्या ठिकाणी स्टिअर करत असताना बरोबर गॅपमध्ये हा फटका. ज्या ठिकाणी 4 धावा मिळाल्या बॅटिंग करताना फलंदाज अंकित शिवकरला. उल्वे नोडमधील एक ताकदवर संघ आहे मोराबे आणि एका बाजूला पेन परिसरातील आपल्याच परिसरातील आपण पाहताय कर्नाल विभागातील आणखी एक मोठा संघ कारपाडा. या दोन टीम मध्ये ही लढत. राऊंड विकेट फुल टॉस. पुन्हा एकदा ड्रायव्हिंग लेंथ मध्ये हा बॉल विसेप मध्ये केले. डीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी त्यांच्या हातामध्ये त्रुदी कबस. फक्त सिंगल या बॉलवरती मिळेल. 1 रन या ठिकाणी मिळेल. स्ट्राईक रोटेट. आता अलंकार हा खेळाडू स्ट्रायकिंग एंड लाईल. 5 धावा धावफलकावरती आपण लागताना पाहता निलेश पाटील फरदीन काझी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहेत. बरेचसे कारपाड्याचे चाहते देखील आता या संघाचे सर्व समर्थक सामन्याचा आनंद घेत असेल त्यांचंही मनपूर्वक स्वागत. कारण आज उद्या आपण जर पाहिलं हनुमान जयंती हनुमान जन्मोत्सव प्रत्येक गावामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होतोय आणि आज देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक या मैदानाच्या चहूबाजूला तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. ओव्हर द विकेट. बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा गॅपमध्ये फटका. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करत असताना हे फलंदाज स्किलिंग शॉट अँड टेकिंग गॅप. फिल इन द ब्लँक्स. रिकाम्या जागा भरा असं आपण शिकलो मराठी शाळेमध्ये. आणि बरोबर गॅप शोधत असताना 2 फिल्डरच्या मधून त्या ठिकाणी एकसा कव्हरला हा फटका पाहायला मिळाला जिथे 4 धावा मिळतील. बॅटिंग करत असताना टीम मोरावेला धावसंख्या आता झपाट्याने वाढत चालली. 9 धावा धावफलकावरती आहेत. पॉवर प्लेमध्ये धुव्वाधार फलंदाजी दोन्ही फलंदाजांनी आपलं अकाउंट चौकाराने ओपन केलंय. उल्वान ओढचे संघ बरेच या स्पर्धेमध्ये खेळले. रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघाला पण खेळताना पाहिलं. बॅकफुटला गेले. फलंदाजाला फॉलो करत असताना मिसक्यूट झाला फटका. शॉट गलीकडे बॉल. चला प्रवीण त्या ठिकाणी आहे शॉट बॅकवर्ड पॉइंटला. 1 रन या बॉलवरती मिळेल. गुलजार भाई आइए आपका भी स्वागत. 1 रन या बॉलवरती मिळाली आणि 1 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती पहिलं दशक पूर्ण होताना तब्बल 10 धावा. बिनबाद 10 अशी सुरुवात या ठिकाणी झाली. बॅटिंग करत असताना टीम मोराबेची बरोबर 20 मिनिटांमध्ये सत्र कारपाडा टीमला समाप्त करायची नोंद कारपाडा टीमने घ्या. चांगला स्क्वॉड आहे. स्वप्नील त्यांच्यामुळे अतुलला आपण पाहताय. सर्व स्टार खेळाडू तुम्हाला या मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. लेन बॉल त्या ठिकाणी टप्पा पडला. अनइव्हन बाउन्स पाहायला मिळाला. त्याचबरोबर आपण पाहिला हा निर्धाव चेंडू डॉट बॉल. कमबॅक करत असताना अतुल घरतला आपण पाहू शकाल. उंच देहबोलीचा खेळाडू. त्याच्याकडे व्हेरिएशन आहे. वर्सटाईल असा हा खेळाडू या टीममध्ये त्याची भूमिका महत्त्वाची राहिली. कमबॅक करत असताना आपण त्याला पाहताय. डॉट बॉल आलाय. धावसंख्या सध्या स्थिरावलेली आपण पाहू शकाल. त्या तब्बल 10 धावा स्कोर कार्डवरती आहेत. हाफ ट्रॅकर पूल केला बॉलला. मिड विकेटच्या बाहेर हा फटका. बॉल चालला लॉंग. त्या ठिकाणी मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार. लांबलचक उत्तुंग असा लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. पहिलं षटक संपलं. धावा स्कोर कार्डमध्ये पण लागताना पाहता तब्बल 16 धावा. चांगला स्टार्ट मिळाला. चला फिल्डिंग लावा लगेच. फार एंड आता षटकाला सुरुवात होईल. बारापाडा विलेज एंड कडून मात्र हे षटक पाहायला मिळेल. नेक्स्ट ओव्हर देखील महत्त्वाची राहील. गजानन ठाकूर, निलेश घरत, स्वप्नील कोळी, प्रवीणला आपण पाहता. संपूर्ण या ठिकाणी टीममधील जबरदस्त खेळाडू आहेत. सिनियर खेळाडू आणि चांगली मॅनेजमेंट या संघाची आतापर्यंत राहिली. बारापाडा विलेज एंडकडून मात्र या षटकाला सुरुवात होईल. यातला विनर संघ मला वाटतं पुढच्या मॅचमध्ये खेळेल कुडावे संघासोबत. त्यामुळे कुडावे टीमचा कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. त्यानंतर पुढचा सामना असेल तो म्हणजे धाकटी जुई विपक्ष बारापाडा आयशा स्पोर्ट्स बारापाडा. आणि त्यानंतर पुढचा सामना असेल तो म्हणजे फुंडे विपक्ष काळुंद्रे. ए पोलमधला आणखीन एक सुपर 12चा सामना तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. हा शेड्यूल असेल आजच्या रात्रीतला. त्यामुळे सर्व संघांना आम्ही सूचित करतो अगदी वेळेवरती या ठिकाणी आपण रिपोर्टिंग करा. सूचना असेल या ठिकाणी प्रत्येक टीमला. बरोबर तुम्हाला या ठिकाणी वेळेवरती यायचं आहे या सूचना आम्ही देतो. सनील घरत बॉलिंग ट्रॅकमध्ये आले. बारापाडा विलेज एंडकडून 4 षटकांचा हा सामना समोर. अलंकारला पाहता स्ट्रॅकिंग एंडवरती. धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावफलकावरती आहेत आतापर्यंत 16.
चांगला साठ मिळालाय मोरावे टीमला. ओव्हर द विकेट हाफ ट्रॅकर त्या ठिकाणी पूल करत असताना स्क्वेअर लेगला फिल्डर जजमेंट चुकलं. बॉल निघाला एका टप्प्यावरती. वन बाउन्स इनटू द लाईन, सीमा पार. 4 धावा चौकार. दोन्ही षटकांमध्ये सुरुवात धमाकेदार झाली. चौकारनेच आपला अकाउंट ओपन केलं दोन्ही फलंदाजाने. मागच्या ओव्हरमध्ये अंकित शिवकरने चौकार मारला होता पहिल्याच बॉलला. या ओव्हरमध्ये अलंकार या खेळाडून देखील चौकार मारत आपला अकाउंट ओपन केलं. अलंकार मात्रे त्यांना आपण पाहताय त्यांच्या बॅटमधून हा चौकार येताना पाहिला. स्कोअर कार्ड धावा पण पाहिल्या सध्या 20 आहेत. सनीलचं भव्य स्वागत. त्यानंतर सनीलचा यॉर्कर बुंध्यात टाकला. शॉट कव्हरला मात्र त्या ठिकाणी गजानन ठाकूर आहेत. त्यांच्या दिशेने हा फटका. 1 रन या बॉलवरती मिळेल. सिंगल घेत असताना एंड बदलला. धावसंख्या सध्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 21. राहुल माली बुमरा. राहुल माली यांचं आगमन, त्यांचंही स्वागत. 1 धाव या बॉलवरती मिळालेली आहे आणि स्ट्राईक रोटेट होत असताना 21 21ला 0. एक खेळाडू बाद झाला नाही त्यामुळे सध्या सुस्थितीमध्ये आहे बॅटिंग करत असताना टीम मोरावे. टार्गेट बनवायचं लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन. अंकित, अजित आणि अमित हे 3 बंधुराज या संघामधील अतिशय महत्त्वाचे घटक आहेत. अलंकार मात्रे तो देखील हार्ट हिटर. अंकितच्या स्लॉटमध्ये आलाय बॉल. कडक शॉट, स्वीट साऊंड. बॉल चालला आउट ऑफ द ग्राउंड. षटकार. उत्कृष्ट मंडप डेकोरेटर्स निखिल धुमाल, मान फ्रॉम कोपर. काय फटका होता बघा. पिक केलं बॉलला, लेंथ बॉल आणि त्याच्यावरती हँड अँड कॉर्डिनेशन त्याहीपेक्षा परफेक्ट मिडल झाला बॉल. बरोबर मिड विकेटला उंची घेत असताना अंतर देखील कापलं. 6 धावा षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आहे आतापर्यंत 27. 27 धावा. दबाव वाढत चाललाय. सुरुवातीलाच आक्रमण करतो मैदानाच्या मध्ये बॅटिंग करत असताना अंकित हा खेळाडू. दबाव क्रिएट करत असताना प्रतिस्पर्धी संघावरती. षटक फार महत्वाचं आहे सनील घरतचं. त्याच्यावरती आक्रमण. यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. बॅक टू द बॉलर. संधी आहे. जर का स्टम्प्सला थ्रो आला असता ऑन दी स्टम्प्स तर विकेट मिळाला असता. जर तरला महत्व नाहीये पण इथे चिक्की सिंगल पूर्ण करत असताना हे दोन्ही खेळाडू. रात्रीच्या अंधारामध्ये मात्र 1 रनची चोरी झाली असं म्हणायला हरकत नाही. या क्रीडांगणावरती जबरदस्त रन कंप्लीट करत असताना दोन्ही खेळाडू. कारपाडा गावातील एक दमदार युवा उद्योजक आणि त्याचबरोबर एक जबरदस्त पुरस्कृत पॅकर सुनील ठाकूर उर्फ सोन्या या स्पर्धेचा आनंद घेत आहे. त्यांच्या वतीने देखील कारपाडा टीम आणि संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा. त्यांचे मनपूर्वक स्वागत. सोन्या ठाकूर युवा उद्योजक. पुन्हा एकदा लेन बॉल. पिक केला बॉलला. डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑनला फिल्डर त्याच्या हातामध्ये बॉल चाललाय. 1 सिंगल या बॉलवरती मिळेल. धावसंख्या आता हळूहळू पुढे चालली, झपाट्याने वाढत चालली. 40+ जर का रन आल्या तर मात्र टेन्शनमध्ये येईल कारपाडा संघ चेस करत असताना. कारण या क्रीडांगणात पहिल्या रात्रीपासून सामने अतिशय लो स्कोरिंग झाले. भरपूर सामने आपण पहिले हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळाले. सुपर 6 मध्ये पहिल्याच रात्रीमध्ये सांगुर्ली संघ क्वालिफाय झाला, वशिणी संघ क्वालिफाय झाला आणि त्यानंतर आता कालच्या रात्रीमध्ये देखील एक संघ क्वालिफाय झाला, तो म्हणजे भवानी फायटर रावे हा संघ क्वालिफाय झाला. झेल होईल का नाहीये तर नाहीये. वॅकेट एरियामध्ये बॉल पडलाय. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर मागे होता. डीप स्क्वेअर लेगमध्ये फिल्डर होता. बरोबर शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये हा बॉल वॅकेंट एरियामध्ये पडला. त्यामुळे जीवनदान आहे. फलंदाजांना 2 धावा मिळतील. बॅटिंग करताना टीम मोराबेला 31 धावा धावफलकावरती आहे. 31 लॉस ऑफ 0. पंचांच्या भूमिकेमध्ये विजय बालाजी डेरवली. ड्रिंक्स ब्रेक आपण घेतो. पाणी घेऊन जा मैदानाकडे. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्ड वरती आहेत 31. 31 15.0 सरासरीने बघा. या स्पर्धेचे आमचे स्पॉन्सर्स रायगड जिल्हा परिषद नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेशभाई वाकडीकर, ताराराणी ट्रॅव्हल्सचे मालक शशिकांतदा पाटील. तुम्हाला जर का कोणत्याही पिकनिकला टूरला जायचं असेल तर सर्वात अगोदर फोन करा शशिकांत पाटील यांना. दीपक कृष्णा पाटील स्पर्धेचे आमचे स्पॉन्सर. त्यांना आपण पाहता स्क्रीनमध्ये सर्व ग्राफिक्स. दमदार योगदान देणारे आमचे सर्व या ठिकाणी दानशूर दाते
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी प्रभारी सभापती संतोष पाटील, माजी उपसरपंच दिनेश पाटील, या विभागाचे भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रकांत शेठ पाटील उप बालू शेठ, तारागाव बूथ उपाध्यक्ष हरेश्वर पाटील, रुपेश पाटील युवा उद्योजक, बूथ अध्यक्ष जितेंद्र पाटील, सतीश भाऊ कटेकर भंगारपाडा उद्योजक, वैभवदादा सकपाळ उद्योजक, भाई पांडुरंग पाटील समाजसेवक, निलेश पाटील उद्योजक, या सर्वांना आपण पाहत आहे. खूप चांगलं योगदान. राजू कृष्ण पाटील माजी सरपंच, विद्याधर जोशी माजी प्रभारी सरपंच, गिरवणे जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टी अध्यक्ष, मॉरिशस शेलार पंचायत समिती सदस्य, सतीशजी कानाडे युवा उद्योजक, दीपक पाटील समाजसेवक तारागाव, या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करीन. त्याचबरोबरने साबीरबाई दलवी माजी सरपंच, यासर दाखवे समाजसेवक, कैसेट सिद्दीकी समाजसेवक, जगदीश जंगम ग्रामपंचायत सदस्य, हर्षदजी पितले सुप्रसिद्ध पॅकर उद्योजक, या सर्वांचं मनापासून आभार. लेन बॉल स्वप्नील आला बॉलिंग मार्कमध्ये. कारपाडा गावामध्ये पहिल्यांदा बाईक आणणारा खेळाडू, अमरापूरच्या मैदानात त्याला बाईक मिळाली. यस रिव्ह्यू वापरला, चेक केलं जाईल वाईट बॉलसाठी. ऑनफिल्ड अंपायर बघा, बॉलरचा फॉलो थ्रू स्टम्पच्या मध्ये आला, त्यामुळे हा निर्णय पंचाने घेतलाय. रिव्ह्यूचा वापर केला, चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात आलेली आहे. गोलंदाजाला देखील वॉर्न केलं जाईल, तुमचा फॉलो थ्रू बॉल डिलिव्हर करताना स्टम्पच्या मध्ये यायला नको, ही सूचना मात्र गोलंदाजाला मिळेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी, लिगल बॉल. चला लिगल बॉल आहे. रिव्ह्यू होता अंपायर्स कॉल, त्यामुळे फेअर डिलिव्हरी हा निर्णय तिसऱ्या पंचांकडून देखील आलेला आहे. रिव्ह्यू कोणत्याही संघाने गमावलेला नाहीये. रिव्ह्यू अजूनही बाकी आहेत दोन्ही संघांसाठी एका इनिंगमधील. स्वप्नील भोईरचं षटक, राटम ओव्हर द विकेट, बॅकफुटला गेले, फुल टॉस, ऑन साईडला गॅपमध्ये फटका मारला, डीपमध्ये त्या ठिकाणी आहेत विलास कोळी, त्यांचा अंडरआर्म थ्रो पाहायला मिळाला आणि त्याच वेळेला 2 धावा. का तर डीपमध्ये असलेला फिल्डर त्यांना जर का दुखापत असली तर त्यांना डायरेक्ट थ्रो करणं थोड्याशा अडचणी निर्माण होत आहेत, पण इथे अंडरआर्म थ्रो आला आणि त्याच वेळेला आपण पाहिला 2 धावा मिळाल्या. बॅटिंग करत असताना टीम मोरावेला चांगली भागीदारी आतापर्यंत होताना पाहिली. 33 धावा सध्या स्कोर कार्डवरती आहेत. या स्पर्धेमध्ये मालिकाभर 2 व्हीलर बाईक आहे, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, शतरक्षक, स्पोर्ट्स सायकल आपण देणार आहोत. पुन्हा एकदा इनसाइड आउट, नो मॅन्स लँड अकॉर्डिंग टू फिल्डिंग हा फटका होता. मिड ऑफ आतमध्ये आहे, त्याचा फायदा त्याच्या डोक्यावरून इथे खेळत असताना सेन्सेबल फटका. 4 धावा चौकार, 4 धावा या फटक्यावरती आल्या. धावांची गती वाढवत असताना हे दोन्ही फलंदाज सेन्सेबल पार्टनरशिप. 37 खाडी लगतचं हे मैदान आहे, बाजूला पाणी जास्त आहे, त्यामुळे बॉल गेला की थोडासा ओला होतो, त्यामुळे नवीन बॉल दिला जातो आयोजकांच्या वतीने या स्पर्धेमध्ये. ॲक्शन रिप्ले बघा या बॉलचा, स्लाइडली आउटसाइड ऑफ स्टंप आणि इनसाइड आउट. काय फटका होता, अप्रतिम. कवसला कॉपी बुक स्टाईलने फक्त दिशा दिली, जास्त जोरात टायमिंग नव्हता. आणि बघा सीमारेषा लगत एकदा चेक करा, षटकार की चौकार. चौकारच आहे. या 4 धावा आहेत आणि बॉल आतमध्ये पडलाय. चांगलं टायमिंग होतं फलंदाजाचं, अलंकार मात्रेचं. टेक्निकली परफेक्ट असा हा खेळाडू, त्याच्या बॅटमधून हा चौकार. फॉलिंग स्वीप, स्क्वेअर लेगला फिल्डर सनील धावत, त्याला झेल होईल का तर नाहीये. झेल जरी सुटला असला तरी प्रयत्न लाजवाब या खेळाडूचे होते. रनआउटची संधी, पण इथे मात्र प्रेझन्स ऑफ माइंड, समय सूचकता सनीने दाखवली असती सुरुवातीला तर विकेट मिळाला असता, कारण ऑलमोस्ट अंकित त्या ठिकाणी प्रचंड मागे होता. अलंकार निघाला होता, अंकितने नकार दिला होता. जर का थ्रो ॲक्युरेट नॉस्टॅकिंग एंडला आला असता तर रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाली असती आणि इथे 2 धावा आल्या. 39 39 धावा धावफलकावरती आहेत. 39ला 0. एकही विकेट त्या ठिकाणी मोरावे टीमने गमावलेला नाहीये. चांगलं कमबॅक. यॉर्कर टाकलाय, फास्ट अँड फ्युरियस विकेट किपर फरदीन काझी. निलेश पाटील त्यांच्याकडून मिस्टेक. वाईट +1, बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावा या ठिकाणी ऍड होतील. डिस्काउंट ऑफर, बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावा मिळतील. बॅटिंग करत असताना टीम मोरावेला. निलेशची भूमिका एकच आहे विकेट किपिंग या संघामध्ये. आणि पॅकर गजानन ठाकूर, निलेश हे 2 खतर या संघाचे पॅकर आहेत. आणि हे सर्व यंगस्टर त्यांना एकत्र आणण्याचं काम त्यांनी केलंय आणि त्यांच्या माध्यमातून हा संघ आज या मोठ्या नाईट स्पर्धेमध्ये खेळतोय. वारंवार फिल्डिंगमध्ये बदल. चला थोडी घाई करा प्लीज, स्पीडअप. सूचना असेल कारपाडा टीमला, थोडी घाई करायची आपण. धावसंख्या 41, 41 धावा धावफलकावरती आहेत. स्वप्नील भोईर अष्टपैलू खेळाडू, एज अँड टेकन.
मागच्या बॉलला मिस्टेक, पण यावेळेला मात्र चांगला झेल टिपला यष्ट्यांच्या मागे निलेश पाटीलने. कॉट बिहाइंड द विकेटचा सर्व पहिला धक्का बसतो मोरावेला. खेळाडू बाजूला अंकित शिवकर बॅक टू द डगआउट. चांगल्या बॅटिंग स्ट्राईक करण्यात बॅटिंग केली टीमसाठी. 41 धावा फलकावरती आहेत. एक खेळाडू बाद. 2.5 चेंडूचा खेळ संपला. आता अंतिम 7 बॉल बाकी आहेत. चांगल्या अखेर तर टार्गेटकडे वाटचाल करत असणारा टीम मोरावे मैदानामध्ये आपण पाहता. ओलवन ओव्हरमधील हा संघ आज या स्पर्धेमध्ये सहभागी झालाय. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून होताना पाहिली. लास्ट बॉल या ओव्हरचा स्वप्नील भोईर हॉटेल शिवसाई एंड कडून सज्ज होईल. पहिला बॉल फेस केलाय फलंदाजाने. काय फटका मारलाय ऋतिकने. अतिशय लांब लचक उत्तुंग असा या स्पर्धेतला सर्वात मोठा षटकार. चाळीस धावा आल्या पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. चला नोट टीम मीटिंग फिल्डिंग लावून घ्या लगेच. कारपाडा टीम सूचना असेल कारपाडा संघाला. कुडावे टीम आपण रिपोर्टिंग करा. यानंतर लगेच पुढचा सामना आपण खेळणार आहोत. विनर टीम विपक्ष कुडावे. गजानन ठाकूर लास्ट ओव्हरसाठी बॉलिंग मार्क बदलले. 40+ मास्टर आहेत. दमदार असे खेळाडू त्यांनाही आपण पाहत आहे. गजानन ठाकूर अंतिम षटकासाठी बॉलिंग मागवती. पहिल्या ओव्हरमध्ये 15.66 सरासरी 47 आल्या धावा फलकावरती. अंतिम षटक मारापाडा विलेज एंड कडून महत्वाचा आणि निर्णायक षटक राहील. या ओव्हरमध्ये कमबॅक होईल का काय बॅटिंग केली. ऋतिकला एकच बॉल मिळाला, त्याच्यावरती षटकार मारला. 6 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. टीमची धावसंख्या धाव फलकावरती 47. आता अंतिम षटक त्या ठिकाणी बाकी आहे. ओमसाई MTC लाईव्ह च्या माध्यमातून टेलिकास्ट या स्पर्धेचा पण होताना पाहत आहे. उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी काम. फ्लिक केला बॉलला. पायातला बॉल उडवलाय. बॉटमहँडचा वापर कसा. सेकंडचा कॉल. निघालेत अलंकार आणि इथे मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळतील. बॅटिंग करत असणारी टीम मोरावेला 49 धावा. सिंगलला डबलमध्ये कर्मट केलं. 2 धावा आल्या. 49 अर्धशतकाच्या उंबरट्यावर त्याला मोरावे संघ. पहिल्या ओव्हरमध्ये टार्गेट बनवायचं आहे त्यानं आणि आतापर्यंत सुस्थितीमध्ये आहे हा संघ. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. लॉफ केला बॉलला. ऑन दी राईस ऑन दी अप. लॉंग ऑनला फिल्डर अतुल घरत. त्यांच्या हातामध्ये बॉल चालला सेफ हँड मध्ये. खेळाडू बाद ज्याने 10 मध्ये केल्या तब्बल 21 धावा. 11 मध्ये 21 योगदान देणारा अलंकार मात्रे बॅक टू द डगआउट. धाव फलकावरती आहेत. पनवेलवरून कदर आमचे मित्र निखिल जाधव आणि त्यांचे चिरंजीव नील जाधव या स्पर्धेचा आनंद घेतात. निखिल, तुमचं मनापासून स्वागत. आम्ही या स्पर्धेच्या निमित्तानं करत आहोत. कदर मैत्री ग्रुप तारा आयोजित कर्नाला चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 होळीच्या रात्रीमध्ये घडलं. स्पर्धा करायची एका दिवसामध्ये एका रात्रीमध्ये निर्णय घेता. त्यानंतर स्पर्धेचं उत्तम आयोजन तुम्ही या क्रीडांगणामध्ये होताना पाहताय. एक साथ मित्रांची सर्व मैत्री ग्रुपच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आणि प्रत्येक स्पॉन्सरचा आम्ही नक्कीच मनापासून आभार व्यक्त करू. बारापाड्यावरून आमचे सर्व क्रिकेट चाहते या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण जर का पाहिलं
तर भिवंडीचे संघ या स्पर्धेमध्ये खेळले, टिटवाळाचा मांडा संघ खेळला, अलिबागचा हाशिवरे संघ खेळला, पनवेल, उरण, कर्जत, खालापूर प्रत्येक तालुक्याचे संघ या स्पर्धेमध्ये खेळले. हे देखील वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं. 1,20,000 स्पर्धेचं प्रथम पारितोषिक, 60,000 द्वितीय पारितोषिक, 30,000 तृतीय, चतुर्थ, पंचम, षष्टम प्रत्येकी 30,000 आणि मालिकावीर खेळाडूला आपण टू व्हीलर बाईक या स्पर्धेमध्ये देणार आहोत. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक स्पोर्ट्स सायकल दिली जाईल. प्रथम ते षष्टम क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला ज्यांच्या माध्यमातून मिळाली ते आदरणीय तारागाव बूथ अध्यक्ष जितेंद्र पाटील, त्यांचे पिताश्री स्वर्गीय सुरेंद्र जयराम पाटील यांच्या स्मरणार्थ या ट्रॉफीज आम्हाला मिळाल्या. त्यांचं मनापासून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. 50 नंतर आणखीन एक सिंगल 50 अप, 51 धावफलकावरती आहेत मोराबे विपक्ष खारपाडा. हा सामना मैदानामध्ये रंगतोय. टार्गेट बनवत असताना सुरुवातीला पहिल्या 3 ओव्हरमध्ये 47 झाल्या, परंतु अंतिम षटकामध्ये एक्सपिरियन्स खेळाडू गजानन ठाकूर ज्यांच्या सौभाग्यवती नायब तहसीलदार आहेत, गजानन ठाकूर बॉलिंग ट्रॅकमध्ये बारापाडा विलेज एंड कडून या संघाचे पुरस्कार करते. पहिलं पर्व या स्पर्धेचं, परंतु ज्या पद्धतीने आयोजन करण्यात आलं त्या हे पाहून वाटत नाही पहिलं पर्व असेल. जबरदस्त आयोजन या स्पर्धेचं आपण पाहताय. इथेही हाफ ट्रॅकर टाकला बॉल, हलकासा बाहेर काढला बॉल, दिशा खराब असल्या कारणाने पंचाने बॉलला वाईड घोषित केलं. अतिरिक्त रन्स मिळेल बॅटिंग करताना टीम मोराबेला. धावसंख्या सध्या स्कोर कार्ड होती 52. हा ॲक्शनने बॉल जणू का लेदरचा खेळाडूच बॉलिंग करतोय आणि एवढी चांगली बॉलिंग ॲक्शन त्यांची आहे. या टाटा पॉवरमध्ये ते खेळतात म्हणून अंदाज त्यांचा वाटतो बघा लेदरचा खेळाडू अशी बॅटिंग करू शकतात. आणि त्यांच्या अगेन्स्ट काय फटका मारलाय खरा, डीप मध्ये मात्र झेल टिपलाय. अतुलनीय कामगिरी अतुलची राहिली. 1 मोर विकेट डाऊन. तिसरा धक्का बसतो बॅटिंग करताना टीम मोराबेला. धाव फलकावरती मॅच ऑफिशियल स्कोरर आमच्या त्या ठिकाणी शैलेश खोत. MTC लाईव्ह ची संपूर्ण टीम त्यांचं विशेष आम्ही या ठिकाणी कौतुक करू. मलंगड परिसरातून अंबरनाथ तालुक्यातून लाईव्ह टेलिकास्ट टीम त्यांचं देखील चांगलं काम या स्पर्धेमध्ये राहिलं. खारपाडा विपक्ष मोराबे ही लढत ओमसाई लांगेश्वर मोराबे. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आहे, पंचांचा इशारा, इट्स वाईड. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी मिळेल. बॅटिंग करत असताना टीम मोराबेला धावसंख्या धावफलकावरती आहे 3 गडी बाद 53. चला रेफर केलाय, चेक केला वाईड बॉल. तिसरे पंच आमचे विजय बालाजी नामांकित खेळाडू आहेत रायगड प्रीमियर लीग मध्ये. आपण पाहिला जास्तही संघ जो दुसऱ्या क्रमांकाचा मानकर राहिला त्या संघामध्ये सर्वात मोठी भूमिका होती विजय बालाजी यांची. वाईड बॉल, येस वाईड लाईन कॉरिडॉर सोडलाय, त्यामुळे वाईड लाईनचा बाहेर बॉल निघाला. बघा पुन्हा आता रिप्ले आपण पाहिला बॉलचा, खेळाडू शफल झाले होते. गजानन ठाकूर यांना लेदरचे नियम आठवले कारण इथे शफल नाहीये, इथे लाईन आहे. लाईनच्या बाहेर बॉल गेला की वाईड. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लाईनपेक्षा खेळाडूचा आणि बॉलचा अंतर ग्राह्य धरला जातो. स्टम्प्स आणि बॉलचा नाही तर खेळाडूचा आणि बॉलचा डिस्टन्स ग्राह्य धरला जातो आणि त्या बॉल लाईनच्या बाहेर गेल्या कारणास्तव हा वाईड बॉल आलाय. लेदरमध्ये हा निर्धाव चेंडू असता. ड्राईव्ह लेंथमध्ये हा बॉल लॉंग ऑफला मारलाय. सेकंडचा कॉल निघालेत खराब कलेक्शन आणि 2 धाबा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबा या शेवटच्या बॉलवरती मिळाल्या आणि बरोबर 55 धाबा धावफलकावरती लागल्या. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम मोराबाच्या माध्यमातून काय बॉलिंग केली. अंतिम षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या 8. अंकितने 8 मध्ये 20, अलंकारने 11 मध्ये 21, ऋतिकने 2 मध्ये 7, अंशने मात्र 2 मध्ये 1 आणि एका बाजूला अमित शिवकर त्याने 1 मध्ये 2 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलंय. बॉलिंग अनालिसिस आपण जर पाहिलं तर अतुल गरज सर्वात महागडा 16 धावांचा षटक. पॉवर प्ले सनीलने 15 खर्च केल्या, स्वप्नील भोईरने 16 धावा खर्च केल्या, 1 विकेटच्या खात्यामध्ये आहे. आणि अंतिम षटकामध्ये ओल्ड इज गोल्ड गजानन ठाकूर 8 धावा आणि 2 विकेट. क्या बात आहे, ग्रेट कमबॅक. चला लाईनअप मध्ये या निलेश. 56 धावांचा पाठलाग करायचा पुढच्या इनिंग मध्ये बॅटिंग करताना खारपाडाला. चला मोराबेट संघ लगेच फिल्डिंग लावून घ्या आपण. 24 बॉल आणि 56 धाबा. यातला विनर संघ पुढच्या मॅच मध्ये सुपर 12 ची लढत खेळेल कुडावे संघासोबत.
कुडावे संघासोबत सुपर 12 ची लढत खेळेल. यातला विनर संघ. 24 बॉल 56 धाबा. आपण ऐकूया तो बरं सुमधुर संगीत डीजे यांच्या माध्यमातून. हमारे बारापाड़ा गांव की A1 जोड़ी आमज भाई और उनके साथ है हमारे सिद्ध घरदर बालू भाई, मकसूद भाई दाखवे, बालू शेठ. चला दोघांनी मंचावरती आज आपलं स्वागत आहे. आमज भाई आणि बाळूभाई. इन ॲक्शन मध्ये असले भूपेश भाई या मंचावरती. भूपेश भाईनी खरं कैलास पर्वतामध्ये जायला पाहिजे. काय बियर्ड लुक आहे त्यांचा. क्या बात आहे. जाऊन आलेत. जबरदस्त असा त्यांचा लुक आहे आणि एक चांगले 40+ मास्टर आहेत भूपेश गरत. त्यांच्यासोबत म्हणजे मित्र संजय दादा गरत, उपसरपंच कारपाडा, त्यांचे चिरंजीव देखील त्यांच्यासोबत आहेत. शूरवीर शंभूराजे चषकाचे ते आयोजक संजय दादा गरत, खिशाकर भाऊ. दमदार आयोजन आपण पाहिलं पेन नगरीमध्ये नाईट स्पर्धेचं. कारपाडा संघ मैदानामध्ये खेळतो की आपसुक या सर्वांची खतर आठवण आम्हाला होते. लिजंड सर्व आहेत. आणि कारपाडा गाव म्हटलं की क्रिकेटला धर्म मानणारे गाव आहे. मग गाव चषक असेल किंवा गाव कप असेल, कारपाडा प्रीमियर लीग असेल, आता दुश्मी प्रीमियर लीग लवकरच आहे. बऱ्याच स्पर्धा आहेत. त्यामुळे नक्कीच भरपूर चांगलं क्रिकेट या गावाच्या माध्यमातून साधनं पाहायला मिळालं. 24 बॉलमध्ये 56 धाबांचा पाठलाग करायचा बॅटिंग करत असताना टीम कारपाडाला. बस आपलं आपण दोन्ही टीमला देऊया. एका बाजूला मोराबे, एका बाजूला कारपाडा. चला मॅच ऑफिशियल्स 20वा प्रीमियर लीगचे ब्रँड अँबॅसेडर लगेच मैदानामध्ये आपण दाखल व्हा. 20वा प्रीमियर लीग 2026 दमदार आयोजन. आणि कोणाला 20वा रिसॉर्टमध्ये यायचं असेल तर फोन करा, डिस्काउंट मिळेल. चोवीस बॉलमध्ये 56 धाबा हे कॅल्क्युलेशन या मैदानामध्ये आहे. या क्रीडांगणासाठी आम्हाला ज्यांनी मैदानासाठी जागा उपलब्ध करून दिली ते आमचे बालू शेठ, खरं तर भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व या परिसराचे. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. सामनावीर पारितोषिक ट्रॉफीज आम्हाला ज्यांच्या वतीने मिळाल्या ते सन्माननीय तारागाव बूथ अध्यक्ष भारतीय जनता पार्टी हरेश्वर पाटील, स्वर्गीय लक्ष्मीबाई लक्ष्मण पाटील यांच्या स्मरणार्थ. आणि त्याचप्रमाणे सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर स्वतः अजय शेठ या स्पर्धेचे आमचे प्रमुख स्पॉन्सर आहेत. मंगेश दादा वाकडीकर, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष, ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा भव्य दिव्य असा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला. आणि त्याचबरोबरने त्यांचे परम मित्र आणि केरोळे जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टी अध्यक्ष, प्रभारी सरपंच, कर्नाला ग्रामपंचायत विद्याधर जोशी यांचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. जितेंद्र पाटील तारागाव बूथ अध्यक्ष, त्यांचं विशेष आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. भरपूर चांगलं योगदान या स्पर्धेला राहिलं. दिनेशजी पाटील, रुपेश पाटील, सतीश कानडे, सर्व आमचे स्पॉन्सर्स, त्यांचा आम्ही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. पहिल्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कमध्ये आलेत त्या ठिकाणी रोहन, गोलंदाजी मार्कमध्ये. समोर अनिरुद्ध हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला. पहिला वेगात टाकलाय, फास्ट अँड फ्युरियस वाईड यॉर्कर. फलंदाजाला बीट करत असलेला बॉल निघाला विकेट किपरकडे. भरधाव वेगाने निर्धाव डॉट बॉल. 56चा पाठलाग करायचा आहे. आस्किंग रन रेट प्रचंड मोठा आहे. ऑलमोस्ट 13च्या पुढे जावं लागेल तुम्हाला बॅटिंग करताना पर ओव्हर मागे. धावांचा पाठलाग करत असताना 13.50 हा रिक्वायर्ड रन रेट या मॅचमध्ये राहील. यावेळेला इनसाइड आउट कव्हर्सला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. अनिरुद्धचा क्लासिकल फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर झाला बॉल दणदण करत सीमा पार चौकार. जबरदस्त फटका इनफिल्डला क्लिअर करत असताना त्या ठिकाणी एक्स्ट्रा ऑर्डिनरी इनसाइड आउट अनिरुद्धचा क्लासिकल कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. 4 धावा या फटक्यावरती मिळाल्या. चौकाराच्या मदतीने अकाउंट ओपन झालंय स्मिथ इलेव्हन कारपाडा या टीमचं. फुल टॉस बॉल आक्रमण. डीप मध्ये फिल्डर नाहीये. लॉंग ऑफचा फिल्डर धावत पुढे आला. वेल जज, क्या बात आहे. चांगला प्रयत्न होता. जरी झेल सुटला असला
तरी अंकितचं कौतुक करावं लागेल. चांगला प्रयत्न होता आणि 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. 6 धावा स्कोर कार्डवरती पण लागताना पाहत आहे. 6 लॉस ऑफ 0, 14.29 रिक्वायर्ड रन रेट या मॅच मध्ये आहे. बॅटिंग करताना खारपाडा संघासमोर अनिरुद्ध आणि स्वप्नील ही जोडी मैदानामध्ये. आतली कड घेतली, बॉल चला शॉट फाईन लेग कडे. 1 रन या बॉलवरती मिळेल. सिंगलने मात्र एंड बदलला. धावसंख्या धाव फलकावरती तब्बल 7. अजून 49 ची गरज आहे. बघा तर 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे टेलिकास्ट होताना पाहत आहे. ओमसाई MTC लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून आणि 4 विंडोज तुम्हाला तुमच्या स्क्रीनमध्ये पाहायला मिळतील. बॅक अँगल, फ्रंट अँगल, साईड अँगल, अगदी एक वेगळा आणखीन एक अँगल आहे. त्या अँगलमधून मात्र या स्पर्धेचा टेलिकास्ट होताना आपण पाहू शकाल. ओमसाई MTC लाईव्ह. विशेष कौतुक तुमचं आम्ही करू. या परिसरामध्ये पहिल्यांदा हे चॅनल काम करतं आणि जर का आपण या चॅनलला नवीन असाल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला आपण विसरू नका. उत्तम काम या चॅनलने मात्र या स्पर्धेमध्ये केलंय. फिरून स्वप्नील भोईर दे घुमा के पॉवर प्ले मध्ये मात्र पॉवरफुल फटका आलाय. स्क्वेअर लेगच्या बाहेर षटकार. जबरदस्त टायमिंग, हँड अँड कॉर्डिनेशन, बॉलच्या लेंथनुसार, मिनिटनुसार हा फटका होता. हा ट्रॅकर बॉल, त्याच्यावरती आक्रमण षटकार पाहायला मिळाला. 13 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 13 रन, लॉस ऑफ 1. यस, कुडावे संघाचं आगमन वेलकम. आपलंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करत आहोत. कारपाडा दुश्मी ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय हिरामनदादा घरत यांच्या वतीने देखील या स्पर्धेला शुभेच्छा. कारपाडा संघाला शुभेच्छा. त्यांचं स्वागत. लॉफ केलाय. व्हाट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. स्वप्नील भोईरचा टिपिकल हा षटकार. भोईरला जशी स्ट्राईक मिळाली त्याने मात्र हे स्ट्राईक केले. 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. जर का पुढच्या बॉलला स्वप्नीलने षटकार मारला तर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हिरामन घरत साहेब यांच्या वतीने 1000 आणि त्याचबरोबरने युवा उद्योजक, समाजसेवक आणि सुप्रसिद्ध पॅकर सोन्या शेठ ठाकूर यांच्या वतीने तब्बल 3000चं पारितोषिक मिळेल स्वप्नील भोईरला लगातार 3 षटकारासाठी. म्हणजे पुढच्या बॉलला षटकार स्वप्नीलने मारला तर 4000 त्याच्या अकाउंटमध्ये येतील. सोन्या ठाकूर यांच्या वतीने 3000, त्याचबरोबरने हिरामन घरत यांच्या वतीने 1000. कारपाडा प्रीमियर लीग मध्ये सोन्या ठाकूर यांचा संघ नेहमी चर्चेमध्ये असतो. प्रत्येक वेळी त्या संघाची चांगली कामगिरी राहिली. त्या संघाचे पुरस्कर्ते सोन्या ठाकूर. अनिरुद्धने आक्रमण केलंय. हाफ ट्रॅकर पूल करत असताना मिड विकेटच्या बाहेर बॉलला केलं गोल. सीमा पार. यस, इट इज अ मॅक्सिमम षटकार. बॅटिंग चालली आहे, जणू काय हायलाइटच आपण पाहतोय. मागच्या सलग 3 बॉलला 3 षटकार आले. आता येणारे 17 बॉल विजयासाठी 31 धावांचं समीकरण. स्वप्नीलने मात्र डावाला स्टार्ट दिलाय आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना आता अनिरुद्ध देखील आक्रमक झालाय. त्याच्याही बॅटमधून षटकार आलाय. आता येणारे 11 चेंडू आणि 17 चेंडू आणि विजयासाठी 31 समीकरण या मॅच मध्ये आले. तर मैदानाच्या चहूबाजूला हळूहळू आता प्रेक्षकांची गर्दी वाढू लागली. यानंतरचा होणारा सामना विनर टीम विपक्ष कुडावे सुपर 12 मधला हा सामना असेल. पुढचे सामने हे प्रत्येक सामने 3 षटकांचे असतील, याची नोंद प्रत्येक संघाने घ्या. सुपर 12च्या लढती देखील इम्पॉर्टंट असतील. पुन्हा फुल टॉस वन्स अगेन. याही वेळेला रिझल्ट सेम आहे. प्रॉपर कनेक्शन, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, एलिव्हेशन मिळालं, अंतरी कापलंय. अजून एक षटकार. बॅटिंग चालली या खेळाडूंची. अफलातून अप्रतिम फलंदाजी करत असताना फुलटॉस बॉललाही सोडलेलं नाहीये. लो फुलटॉस बॉल, एक्साइटिंग पॉवर,
पॉवर जनरेट करणारा हा फटका होता अनिरुद्धचा. नेक्स्ट बॉल, यॉर्कर टाकला, परफेक्ट यॉर्कर. फलंदाजाला बीट करत असताना इथे मात्र सिंगल मिळाली. अनिरुद्धला देखील हिरामन शेठ घरात ग्रामपंचायत सदस्य दुष्मी कारपाडा यांच्या वतीने सलग 3 षटकार 1000 पारितोषिकाला अनिरुद्ध घरातला देखील दोन्ही फलंदाजांना. स्वप्नीललाही 1000 पारितोषिक आहे हिरामन घरत यांच्या माध्यमातून. जर का या बॉलला स्वप्नीलने षटकार मारला तर सुप्रसिद्ध युवा उद्योजक दिग्गज पॅकर सोन्या शेठ ठाकूर सुनील ठाकूर यांच्या वतीने 3000 आणि हिरामन शेठ घरत ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने 1000 तब्बल 4000 पारितोषिक मिळेल. या बॉलला षटकार स्वप्नीलने मारला तर. ओव्हर द विकेट, यॉर्कर टाकला, टोक क्रशिंग, क्या बात आहे. बॅटला स्पर्श करून बॉल निघाला मागे, बॅकवर्डला सिंगल रन या बॉलवरती मिळेल. धावसंख्येमध्ये बदल, टोटल धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहे त्या ठिकाणी 33 लॉस ऑफ 0, 14 मध्ये 23. तर समीकरण या मॅच मध्ये आलंय. काय पार्टनरशिप चालली. पहिल्या इनिंग मध्ये अंकित आणि अलंकार या दोघांमध्ये चांगली भागीदारी होती, परंतु यावेळेला मात्र स्वप्नील त्याच्या बरोबर अनिरुद्ध काय बॅटिंग करत असताना जबरदस्त खेळ. वेगात टाकलाय, लेन बॉल, टप्पा पडला, चेंडू खाली आलाय, सबमरीन डिलिव्हरी. फलंदाजाला बीट करत असताना निघाला विकेट कीपरकडे डॉट. कमबॅक करतो आता गोलंदाज मैदानामध्ये अंश मात्रे, यंगस्टर आहे, कमी वाचा काढू. इन कटर बॉल हलकासा आतमध्ये आला, फलंदाजाला बीट करत असताना पाहिला हा निर्धाव चेंडू, डॉट बॉल. 13 बॉल 23 हे कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये आहे. 13-23 समीकरण सामन्यामध्ये आलंय. ओव्हर द विकेट, पाडो स्वीप, फॉलिंग स्वीपचा प्रथा बैठक खाली बसले होते, पण इथे मात्र पुन्हा एकदा अंश कमबॅक. वेगात बॉल टाकला, इथे मात्र आणखीन एक निर्धाव बॉल. आता येणारे 12 बॉल विजयासाठी कारपाडा टीमला बर्माच्या तब्बल 23 धावा. बारा बॉल विजयासाठी 23. बघा आपण दोन्ही इनिंग मध्ये कंपॅरिझन केलं तर 31 धावा होत्या 2 षटकामध्ये मोरावे संघाच्या. आता इथे कारपाडा संघाच्या 33 आहेत. तर भाई अगदी समसमान संधी. जो काय आपण पाहिला ग्राफ्स कतर आपण पाहिला त्या ठिकाणी वॉर्म जर पाहिला या वॉर्म ग्राफ्स जर पाहिला तर त्या ठिकाणी अगदी थोडासा उंच चाललाय कारपाडा संघाचा. लास्ट मोमेंटला मोरावे टीमला विकेट गमावं लागल्या होतं, मध्ये इथे मात्र विदाऊट लॉस 33 धावा. आणि मॅनहॅटन ग्राफ्स आपण मराठी शाळेमध्ये शिकलो असेल, अलिकावधी स्तंभ काढायचे. आणि बघा ब्ल्यू खरं तर आहे त्या ठिकाणी मोरावे संघाचा, तर एकाबद्दल रेड ज्या ठिकाणी मोठा टावर पहिल्या ओव्हरमध्ये उभा केलाय कारपाडा संघाने. त्याच्या बरोबरने पुन्हा सेकंड ओव्हरमध्ये थोडासा डाऊन झालाय, पण तो अजूनही वेळ गेली नाही. येणारे 12 बॉल 23 लास्ट ओव्हरमध्ये जे गजानन ठाकूरने कमबॅक केलं, हे कमबॅक मात्र या सामन्यामध्ये निर्णायक राहील. जर का तिथे धावा आल्या असा 15+ तर मात्र अडचणी वाढल्या असत्या, पण तो अजूनही वेळ गेली नाहीये. विकेट घ्यावे लागतील कमबॅक करण्यासाठी मोरावे टीमला. अलंकार मात्रे या टीमचा अष्टपैलू खेळाडू बॉलिंग मार्कवरती आला, ज्याने बॅटिंग चांगली केली, बॉलिंग चांगली करावी लागेल. एका बाजूला अनिरुद्ध 9 मध्ये 20, तर स्वप्नीलचा पण जर का खेळी पाहिले 3 मध्ये 13 धावांचं योगदान. तेच सरळ बॉल स्वप्नीलला बीट करतोय, अजून एक डॉट. कमबॅक करायचा या ठिकाणी मोरावे टीमला. विकेट घ्यावे लागतील, विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल तरच मात्र कमबॅक होईल या मॅच मध्ये. कुडावे संघाने काय बॅटिंग केली होती मागच्या दिवसामध्ये, परवाच्या रात्रीमध्ये. कुडावे संघ खेळ विनर टीम सोबत आणखीन एक ताकदवर टीम आहे. त्या ताकदवर संघामध्ये तुम्हाला ताकदवर खेळाडू नक्कीच पाहायला मिळतील. 11 चेंडूमध्ये 23 धावा हे कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये आहे. शेवटचे 11 बॉल 23. आयशा स्पोर्ट्स बारापाडा विपक्ष धाकटी जुई हा एक सामना तुम्हाला सुपर 12 मध्ये पाहायला मिळेल आजच्या रात्रीमध्ये. पुन्हा एकदा तेच सरार, याही वेळेला फलंदाजाला बीट करत असताना आणखीन एक डॉट. लगातारचा 4था डॉट बॉल. रिव्ह्यू वापरलं बॅटिंग टीमने. रोहन 10 मध्ये 23, 10 बॉल 23 रिव्ह्यू वापरला आहे. बॅटिंग टीमने चेक केलं जाईल. व्हाईट बॉल, निर्णय पेंडिंग. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू गमावला कारपाडा टीमने. आता येणारे 10 बॉल 23 तर समीकरण या मॅच मध्ये आहे. अंतिम 10 चेंडू आणि विजयासाठी 23 धावा. मॅच ऑन. सामना अजूनही बॅलन्स आहे, संपलेला नाहीये. दोन्ही संघांना मात्र समसमान संधी या मॅच मध्ये विजयाची. काळुंद्रे संघाचे खेळाडू रिपोर्टिंग करतात, त्यांचंही स्वागत. फुंडे विपक्ष काळुंद्रे ही लढत पाहायला मिळेल. मंगलमूर्ती काळुंद्रे तर एका बाजूला जीपी स्पोर्ट्स क्लब फुंडे.
वेगात टाकला, लाईन खराब आहे, डाऊन दिले, एक पंचांचा इशारा, इट्स अ वाईट. अतिरिक्त रन्स मिळेल. पंचा या ठिकाणी धोनी संतोष चौधरी जमानीला हात समांतर करत असताना बॉल आहे अवांतर आहे, त्यांनी सांगितलं अतिरिक्त रन्स या ठिकाणी मिळेल. 10 बॉल 22. विशिष्ट पद्धतीचा अँगल त्या ठिकाणी क्रिएट करतो गोलंदाज. क्रॉस सीमने मात्र बॉल टाकतोय ओव्हर दी विकेट. नेक्स्ट बॉल पुन्हा पायात फ्लिक केलाय, फिल्डर आहे त्यांच्या आबाकाच्या बाहेर. बॉल एका टप्प्यावरती चाललाय, वन बाउन्स इनटू द फॅन, सीमा पार, चौकार. नऊ बॉल मध्ये 18 धावा. चांगला फटका, पायामध्ये बॉल टाकला, त्या ठिकाणी लेग लान्स करत असताना तो फटका आपण पाहिला स्वप्नीलचा. तर वैशिष्ट्य काय या इनिंगमध्ये, तर एकही विकेट खारपाडा संघाने गमावलेला नाही, हे वैशिष्ट्य आहे. विकेट जर का मिळाले तर तुम्हाला प्रतिस्पर्धी संघाला डॉमिनेट करता येईल, आता विकेट घ्यावे लागतील. 9 बॉलमध्ये 18. अलंकार मात्रे या टीम मधला एक जेन्युइन ऑलराऊंडर. हॉटेल शिवसाई एंड करून मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. ओव्हर द विकेट, काय बॉल टाकलाय, टोक क्रशिंग, प्रचंड वेगात, फास्ट अँड फ्युरियस, डायरेक्ट बुंध्यात हा चेंडू पाहायला मिळाला. अप्रतिम अप्रतिम आपण पाहिला हा चेंडू होता. बरोबर यॉर्कर आपण पाहायला मिळाला. गोलंदाज अलंकार मात्रेच्या माध्यमातून साईड अँगल मध्ये आपण हा बॉल पाहतो आणि बघा बॅटरची रिॲक्शन. पायातला बॉल अनप्लेबल, कोणत्याही पद्धतीचा फटका खेळता झालेला नाही स्वप्नीलला. हा डॉट. 8 बॉल मध्ये आता 18 चं समीकरण या मॅच मध्ये आहे. 8-18 चं कॅल्क्युलेशन. ओव्हर पिच, डाऊन दी ग्राउंड, स्लॉट मध्ये टाकला आता बॉल आणि इथे मात्र बॉल झाला काउ कॉर्नर रिजनच्या बाहेर, सीमा पार. स्वप्नीलचा आक्रमण, षटकार. चांगलं टायमिंग, पायातला बॉल उडवला त्या ठिकाणी बरोबर काउ कॉर्नर रिजन मध्ये. हा षटकार आला. सामन्याला कलाटे देणारा हा क्षण. 7-12 7-12चं समीकरण आहे मॅच मध्ये आणि पुन्हा एकदा पायातला चेंडू या बॉलला स्क्वेअर लेग कडे चाललाय. 7-12. तर पुढच्या वर्षी हा मैदान असणार आहे. इथून मात्र कॉरिडॉर चालला JNPT. त्यामुळे 7-12चं महत्व काय, ज्यांची जागा आहे त्यांना माहिती आहे. 7-12 महत्वाचं, पण तिथे सिंगल मिळाली. येणारे 6 बॉल आता विजयासाठी 11चं समीकरण या मॅच मध्ये. दोघांची भागीदारी आपण जर पाहिली आफ्टर 3 ओव्हर, बघा दोघांचा जर का आपण विचार केला तर 47 म्हणजे मोरावे संघ पुढे होता आणि खारपाडा संघ अजूनही मागे, पण विकेट गमावलेला नाहीये. आणि त्याहीपेक्षा गजानन ठाकूर यांचं षटक 8 धावांचं या सामन्यामधलं महत्वाचं राहील. आता अंतिम षटकामध्ये धावा वाचवायच्या, त्या ठिकाणी 6 मध्ये 11 धावा. मॅच ऑन, सामना संपलेला नाहीये. आपण ऐकूया तो सुभद्र संगीत DJ यांच्या माध्यमातून. मॅनहॅटन ग्राफ्स नुसार आपण जर पाहिलं खारपाडा संघ अजूनही मागे आहे. अंतिम षटक स्लॉग ओव्हर फार महत्वाचं राहील. डेप्थ ओव्हरमध्ये जर का कमबॅक केलं तर मात्र अडचणी वाढतील खारपाडा संघाच्या वाटेला. जमेची बाजू स्वप्नील आणि अनिरुद्ध अजूनही मैदानामध्ये उभा आहे. चला घाई करा प्लीज, मोरावे टीम फिल्डिंग लावून घ्या. आपण लास्ट ओव्हर. चला टॉससाठी कुडावे टीमचा कॅप्टन या ठिकाणी आपण रिपोर्टिंग करा. विनर टीम विपक्ष कुडावे हा सामना असेल. त्यानंतर पुढचा सामना 3 षटकांचा असेल. पुन्हा एकदा धाकटीजू विपक्ष 12 पाडा आणि त्यानंतर असेल फुंडे विपक्ष काळुंद्रे. ही लढत आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. मॅच ऑन. 6 मध्ये 11 समीकरण या मॅच मध्ये आहे. स्मिथ 11 खारपाडा. दिशा स्नॅक्सचे प्रोप्रायटर आमचे मित्र निलेश पाटील सबसे कातिल. पहिलाच बॉल दे घुमा के. खारपाड्याचे समर्थक आहे त्या ठिकाणी त्यांना अभिवादन करताना स्वप्नीलचा हा षटकार. 6 धावा. रन बॉल इक्वेशन मैदानामध्ये आलाय. बरोबर शरीर पॅडलाईनचा बॉल अगदी शरीराचा वेध घेत असताना हाफ ट्रॅक त्याच्यावरती फिरून हा षटकार पाहायला मिळाला स्वप्नीलच्या माध्यमातून. 5 बॉल मध्ये 5 धावा.
हे समीकरण या मॅचमध्ये आहे. ओव्हर द विकेट इथे मात्र रिलीज ऑफ डिरिओमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला. पंचाने बॉलला डेड घोषित केलाय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकमध्ये यावं लागेल गोलंदाजाला. अंकित शिवकरला 5 मध्ये 5 हवा डिपेंड होतील का चर्चा झाली. परंतु समोर स्वप्नील भोईसारखा आक्रमक खेळाडू, त्याला थांबवणं तितकं सोपं नाहीये. 10 मध्ये 30 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलंय. पुन्हा एकदा शफल, याही बला रिझल्ट चांगला आहे. बॉल मध्ये झाला बॅकवर्डला, लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप, सीमा पार, 4 धाबा चौकार, स्कोर इज लेवल. आता 4 मध्ये फक्त 1. बॉल मध्ये फक्त 1. 4 बॉल मध्ये 1. 1 साइडेड मॅच. चला कुडावे संघाचा कर्णधार आपण रिपोर्टिंग करा. यानंतर विनर टीम विपक्ष कुडावे. हा सुपर 12चा पहिला सामना असेल. पुढचे सर्व सामने 3 षटकांचे असतील. याची नोंद प्रत्येक संघाने घ्या. कट केला बॉलला, विनिंग स्ट्रोक आणि बॉल निघाला सीमारेषाच्या बाहेर. 4 धाबा ऍड होतील स्वप्नीलच्या इनिंग मध्ये. हा चौकार वैयक्तिक स्वप्नीलची इनिंग आपण जर पाहिली तर 12 मध्ये 38 धाबा या खेळाडूने केल्या. आणि या सामन्याचा सामनावीर, मला वाटतं सामनावीर